राज्यभरात लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याच्या मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे। कुठेतरी पहिल्या 2 टप्प्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये मतदान जे आहे ते कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र चौथ्या टप्प्यात पुण्यामध्ये एक जादूगार फिरतोय जो नागरिकांना आवाहन करतोय कशा प्रकारे मतदान केलं पाहिजे आणि का मतदान केलं पाहिजे हे त्याच्या जादूतून तो दाखवून देतोय। आपल्यासोबत रघुवीर जादूगार आहेत। कशा प्रकारची तुमची जादू आहे आणि कसं तुम्ही नागरिकांना आवाहन करता? नमस्कार, मी जादूगार जितेंद्र रघुवीर TV9च्या आपल्या सगळ्या लोकांना आव्हान आहे की ताबडतोब बूथवर जा आणि आपलं मतदान करा। अमूल्य मत आहे, ती जादू आहे। त्यांनी या जादूने तुम्ही तुमची प्रगती करू शकता। आता उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, समजा हा उमेदवार आहे असं आपण धरलं तर एकटा उमेदवार काही करू शकत नाही। वोटिंग केल्यावर काय होतं, त्याला साथ मिळते ही मतदाराची। आणि हे जे गठबंधन आहे की योग्य उमेदवार आणि मतदार यांनी आपण आपल्या शहराचा आपल्या देशाचा विकास करू शकतो। ही मी मुद्दामून अशा करता जादू दाखवली। हे गठबंधन फार महत्त्वाचं आहे विकासासाठी। तर आत्ताच्या आत्ता आपला वेळ काढा, जा आणि मतदान करा। धन्यवाद। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सिंपल आणि साध्या पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम जे आहे ते या जादूगारांकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।